नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण बघू शकता ही माझी 16 महिन्याची केशर आंब्याची बाग आहे. तर मित्रांनो आता पावसाळा संपला आहे, नवीन पालवी फुटलेली आहे. तर या बागेमध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात ग्रोथ दिसत आहे. तर आपण या बागेला आता बागेची विरळणी करत आहोत. छाटणी नाही मित्रांनो, विरळणी. आता आपण बघू शकता इथं उजाडाला आडवी येणाऱ्या फांद्या आपण अशा पद्धतीने काढून टाकणार आहोत. रुईला आडवणाऱ्या किंवा आपल्या ट्रॅक्टरमध्ये चालत असताना आडव्या येणाऱ्या फांद्या या काढून घेणे गरजेचे मित्राचं किंवा अशा कुजलेल्या फांद्या काढून टाकणे गरजेचं आहे मित्रांनो. आपल्या आंब्या बागेमध्ये विरळणी करणे किंवा झाडाला मध्ये शेप देणे. आता आपण बघू शकतो हे झाड दाट प्रमाणात आहे, तर याची विरळणी आपण कशी करायची, ती मध्ये येणारी फांदी काढून टाकायची आणि उद्या सूर्यप्रकाश येतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण आता ही फांदी लांब जोडत आहे. आता ही फांदी बघू शकता तुम्ही, ही मध्ये हिला असं काढून टाकायचं म्हणजे ते पेस मोकळा होतो. तरी अशा पद्धतीची विरळणी करून घेणे गरजेचं आहे. आता मी विरळणी केलेलं तुम्हाला एक झाड दाखवतो मित्रांनो. पण बघू शकता ही आपली बाग कशी आहे. आता बघा मित्रांनो, ही झाडाची विरळणी केली आहे, मधला स्पेस पूर्ण ओपन झालेला आहे झाडाचा. तर हे बघू शकता, हा पण पूर्ण स्पेस मधला ओपन झालेला आहे. अशा पद्धतीने विरळणी करून घेणे गरजेचं आहे मित्रांनो, कीड रोग नियंत्रणासाठी गरजेचं. तर बघू शकता, कमेंटमध्ये नक्की सांगा आपली बाग कशी आहे ती.